नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहे। पोस्ट ऑफिस भरती 2024 नवीन भरती निघाली आहे। तर जागा किती आहे? 44,288 जागांसाठी ही एवढी मोठी मेगा भरती आलेली आहे। बघा ही मेगा भरती किती मेगा भरतीची इन्फॉर्मेशन ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। ह्यामध्ये खूप मोठ्या जागासाठी ही जाहिरात आलेली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, लास्ट डेट काय असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा ही पोस्ट ऑफिस भरती 2024 जागा आहे। 44,288 जागांची भरती आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन आहे। लास्ट डेट 5 ऑगस्ट 2024 आहे। ही संधी सोडू नका, लगेच अर्ज करा। बघा महाराष्ट्र टपाल विभाग पोस्ट ऑफिस भरती 2024 महाराष्ट्र अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदाच्या 3,170 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज मागविण्यात येत आहे। तर ही 3,170 जागा ही फक्त महाराष्ट्रातल्या आहेत। या भरतीकरिता उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा। उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे। नोकरी ठिकाण भारतात कोठे आहे। पोस्ट विभागाचे प्रसिद्ध केलेल्या GDS भरती मे 2024च्या अधिसूचनेनुसार शाखा पोस्ट ऑफिस मध्ये शाखा पोस्ट मास्टर BPM, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर APPM म्हणून 12,000हून अधिक ग्रामीण टपाल सेवकाची भरती केली गेली आहे। यंदा देखील विविध 44,228 पदांसाठी जाहिरात आली आहे। यापैकी महाराष्ट्रात 3,170 जागा आहेत। पदाचे नाव आहे ग्रामीण डाक सेवक। पदसंख्या आहे 3,170। महाराष्ट्रातल्या जागा इथे एवढ्या। शैक्षणिक पात्रता काय आहे? 10वी 10th पास आहे। त्यानंतर PDF बघा। नोकरी ठिकाण आहे संपूर्ण भारत। अर्ज शुल्क आहे 100 रुपये। वयोमर्यादा आहे 18 ते 40 वर्ष। एज लिमिट फॉर महाडाक विभाग GDS भरती 2024 भरतीसाठी वयोमर्यादा आहे 18 ते 40 वर्ष ठेवण्यात आली आहे। राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल। त्याच्यामध्ये राखीव प्रवर्गातील महिलांना किंवा त्यांना सवलत आहे। आणि अर्ज पद्धती कशी आहे? तर ऑनलाईन हा अर्ज फॉर्म भरायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 5 ऑगस्ट 2024। ही डेट वाढेल पण आता सध्याला तरी 5 ऑगस्ट 2024च आहे। अधिकृत वेबसाईट आहे www.indianpostgovernment.in या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म फिलअप करायचा आहे। महाराष्ट्र पोस्टल सर्कल वॅकन्सी 2024 पदाचे नाव पद आहे शाखा पोस्ट मास्टर सहाय्यक। पदाचे नाव काय आहे? शाखा पोस्ट मास्टर सहाय्यक पोस्ट मास्टर डाक सेवक। पदसंख्या आहे 3,170 या पदाची नावे आहेत आणि पदसंख्या बघा 3,170 पदसंख्या आहेत। हाऊ टू अप्लाय फॉर महाराष्ट्र पोस्टल बघा कसं अप्लाय करायचं आहे या जॉबसाठी। या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी। सर्व आवश्यक पात्रता अटीनुसार संपूर्ण माहिती द्या। अर्ज नाकारले जातील म्हणजे संपूर्ण माहितीत अर्ज भरा, फिलअप करा व्यवस्थित। आणि अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना इंडियन पोस्ट GDS ऑनलाईन गव्हर्नमेंट इन संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती, अर्ज कसा सादर करायचं, काय काय डॉक्युमेंट्स लागणार संपूर्ण माहिती दिलेली आहे। सविस्तर सूचना आपण वाचू शकता। परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही, म्हणजे महिलांना तर फी नाहीये आणि ज्यांना फी आहे 100 रुपये ती फी भरल्याशिवाय हा अर्ज स्वीकारला जाणार नाही। अधिक माहितीसाठी करिता कृपया दिलेला PDF जाहिरात वाचावी, म्हणजे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF देणार आहे, ती सुद्धा फाईल तुम्ही वाचून घ्यावी। महाराष्ट्र पोस्ट ऑफिस रिक्वायरमेंट डिटेल्स बघा 2024 काय काय लागणार आहे। नेम इन कॅपिटल लेटर ॲज पर एक्स क्लास सर्टिफिकेट, मार्क्स मेमो इन्क्लुडिंग स्पेस बघा नाव असं पद्धतीने लिहायचं आहे। तुमच्या 10वीच्या मार्क्स मेमोवर कशा प्रकारे नाव लिहिलेलं आहे त्या पद्धतीने तुमचं नाव लिहायचं आहे। फादर्स नेम, मदर नेम, तुमच्या टीशीवर वरती बघा काय
फादर नेम आहे का मदर नेम आहे 10वीच्या मार्क्स नेमवर, त्यानुसार तुमचं फादर्स असेल तर फादर्सचं नाव ॲड करा, मदर्सचं असेल तर मदर्स नेम ॲड करा. मोबाईल नंबर तुमचा म्हणजे जो चालू असायला पाहिजे आणि ईमेल ID तुमची टाकायला पाहिजे. डेट ऑफ बर्थ तुमचा काय आहे तो तुमच्या 10वीच्या मार्कनुसार टाका. तुमचं जेंडर फिमेल आहेत का मेल आहेत हे पण भरायला विसरू नका. सब कास्ट आहे ते भरा. PWD टाईप ऑफ डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही कोणची डिसॅबिलिटी म्हणजे तुम्हाला अपंगत्व वगैरे आहे का हे पण इथं मेन्शन करायचं आहे. स्टेट इन विच एक्स क्लास पासवर्ड म्हणजे तुम्ही कधी पासड झालेले आहेत 10th आणि कोणत्या स्टेटमधून पास झालेले ही सुद्धा माहिती इथे भरायची आहे. तर लँग्वेज स्टडीज इन 10th क्लास म्हणजे तुम्ही 10वीला कोणत्या मार्क्स घेऊन म्हणजे कोणता विषय घेऊन पास झालेले आहेत ती सुद्धा इन्फॉर्मेशन इथे भरायची. इयर ऑफ पासिंग 10th क्लास म्हणजे तुम्ही कोणत्या इयरला तुम्ही 10वी पास झालेले ही सुद्धा इन्फॉर्मेशन इथे भरायची आहे. स्कॅन पासपोर्ट फोटोग्राफ म्हणजे तुमचा 10वीचा म्हणजे तुम्ही तुमचा आता सध्याचा पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे इथे. स्कॅन सिग्नेचर सुद्धा स्कॅन करून अपलोड करायचे आहे. रिक्त पदाचे नाव काय आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन, महाराष्ट्र पोस्टल सर्कल रिक्वायरमेंट बघा. एज्युकेशन काय लागणार आहे, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर डाक सेवक ह्या पदाचे नाव आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ द 10th स्टँडर्ड हॅव्हिंग पास्ड मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश हॅव्हिंग स्टडीज कंपल्सरी इलेक्टिव्ह सब्जेक्ट. बघा तुम्ही 10वीमध्ये तुमचं मॅथ आणि इंग्लिश सब्जेक्ट असायला पाहिजे आणि तुमचं इलेक्टिव्ह सब्जेक्ट कोणता आहे तो असायला पाहिजे. कंडक्ट बाय रिकॉग्नाइज बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्टेट ऑफ गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी ऑफ इंडिया विल बी मॅन्डेटरी एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर द अप्रोल कॅटेगरी ऑफ GDS. म्हणजे तुम्ही बोर्ड कोणता रिकॉग्नाइज बोर्डमधून तुम्ही एक्झाम पास झालेली आहे, स्टेट बोर्ड असू द्या किंवा गव्हर्नमेंट सेंट्रल असू द्या किंवा युनियन टेरिटरीमधून असू द्या, तुम्ही 10वी पास असायला पाहिजे. अदर क्वालिफिकेशन काय आहे बघा, नॉलेज ऑफ कम्प्युटर, नॉलेज ऑफ सायकलिंगचं नॉलेज असायला पाहिजे म्हणजे ही शाखा डाक मास्टरसाठी असेल तर तुम्हाला सायकल येणं असेल. ॲडिक्वेट मीन्स ऑफ लिव्ह होल्ड म्हणजे तुम्हाला ॲडिक्वेट नॉलेज असायला पाहिजे लिव्ह होल्डचं आणि सायकलिंग यायला पाहिजे आणि कम्प्युटर नॉलेज पण असणं गरजेचं आहे. म्हणजे 10वी पास, कम्प्युटर नॉलेज, सायकलिंग आणि लिव्ह होल्ड ऑफ ॲडिक्वेट नॉलेज असायला सुद्धा पाहिजे. सॅलरी डिटेल काय आहे बघा, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि डाक सेवक 10,000 पासून ते 24,470 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. शाखा पोस्ट मास्टर ब्रँच पोस्ट मास्टर BPM बघा, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर असिस्टंट ब्रँच ऑफ पोस्ट मास्टर APBM, डाक सेवक ऑफ ग्रामीण डाक सेवक बघा. एवढे पोस्ट जागा निघालेले कोणचे शाखा पोस्ट मास्टर, ब्रँच पोस्ट मास्टर, BPM सुद्धा म्हणतात त्याला, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर, तसंच इंग्लिशमधून त्याला असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ABPM असं सुद्धा म्हणलं जातं. डाक सेवक, ग्रामीण डाक सेवक GDS असं सुद्धा म्हणलं जातं. सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे, फॉर महाराष्ट्र पोस्ट GDS रिक्वायरमेंटसाठी सिस्टीम ऑफ जनरेट केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केली जाईल. म्हणजे बघा तुम्हाला सिलेक्शन कसं केलं जाणार आहे, म्हणजे तुमच्या 10वीच्या मार्कनुसार तुम्हाला गुणवत्ता यादीनुसार तुमच्या माध्यमिक शाळेत परीक्षेत मिळालेले गुण श्रेणी गुणाच्या एकूण 4 दशांश स्थानाच्या अचूकतेच्या टक्केवारीत रूपांतर करून तयार केले जाईल. म्हणजे तुम्हाला 10वीच्या मार्कनुसार तुमचे श्रेणी किंवा गुण त्यानुसार तुम्हाला म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार आहे. मान्यताप्राप्त बोर्डच्या नियमानुसार सर्व विषयामध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 10वीमध्ये तुम्हाला चांगले गुण आणि सर्वात परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या मार्क्सने पास होणं गरजेचं आहे. अशानुसार तुम्हाला तुमचं सिलेक्शन केलं जाईल. अशा पद्धतीने बघा ही माहिती होती तुम्हाला GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवकसाठी. अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन अशा प्रकारची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे आणि ही फॉर्म कुठं भरायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. यासाठी नवीन व्हिडिओ बनवूया आपण. बघा हे अशा पद्धतीची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ आणि याच्या पुढे आपण कसा फॉर्म भरायचा ही सुद्धा माहिती आपण तुम्हाला देणार आहोत.